नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज सगळीकडेच खूप उत्साहाने साजरी होते. प्रेम, आदर, अभिमान वाटावं असं हे व्यक्तिमत्व आणि कायमच आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेत असतो. आजच्या कार्यक्रमाची सुरुवातच त्यांना अभिवादन करून करूया आणि आज आपण अशा विषयाबद्दल बोलणार आहोत. इतिहास म्हटल्यानंतर बऱ्याचदा जे शौर्य गाजवलं जातं, एक स्फूर्ती आपल्याला त्या इतिहासातून मिळत असते आणि त्याची नोंद केली जाते आणि ते आपण वाचत असतो. वाचनाच्या माध्यमातून इतिहास आपल्यापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात पोहोचतो. मग त्याच्यामध्ये लढाया आहेत, युद्ध आहेत, याने तो अधिक रंजक होतो, अधिक स्फूर्तीदायक. कडे जाऊन सुद्धा आपल्या प्रदेशाचा इतिहास काय होता किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी इथे घडून गेल्या याची नोंद ठेवण्यासाठी वेगवेगळी माध्यमं आहेत. आज आपण त्याच्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे वारसा समृद्ध इतिहासाचा. आणि हा इतिहास कशा कशा प्रकारे नोंदवला जातो, काय त्याच्यामध्ये वैविध्य आहे आणि कसं आपण त्याच्याबद्दल जागरूक असायला हवं, या सगळ्याची माहिती देण्यासाठी आपण आमंत्रित केलंय सायली पलांडे दातार यांना. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. भारतीय इतिहास आणि पुरातत्व अभ्यासक आहेत त्या. संशोधन हा त्यांचा मुख्य विषय आहे आणि अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या गोष्टी शोधून त्याचा अभ्यास करून फक्त आपल्या देशापुरतच नव्हे तर देशाच्या बाहेर जाऊन सुद्धा त्यांनी हे सगळं मांडलेलं आहे. त्यामुळे इतिहास कसा जतन करायचा किंवा त्याच्याबद्दल अधिकाधिक माहिती कशी मिळवायची या सगळ्याबद्दलची अत्यंत सविस्तर माहिती आज ते आपल्याला देणार आहेत. तुमच्या मनात नक्की प्रश्न असतील जरूर विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड आहे. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जे बोलणार आहेत त्यांच्यासाठी. फोन जेव्हा कनेक्ट झालाय असं आपल्याला कळेल तेव्हा टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवूया, म्हणजे एको येणार नाही. मोबाईलच्या माध्यमातून जर आपण बोलणार असू तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम असेल, म्हणजे आवाज मध्ये मध्ये कट होणार नाही आणि तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत नीट पोहोचेल. आणि आजचा जो विषय आहे त्याच्या अनुषंगाने जो प्रश्न विचारले तर अधिकाधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. कारण इतिहासाची नोंद कोणत्या कोणत्या प्रकारे होते याबद्दल फारसं बोललं जात नाही किंवा सांगितलं सुद्धा जात नाही आणि आज त्याचबद्दल आपण खूप सविस्तर बोलणार आहोत. पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. भारताचा इतिहास आणि पुरातत्व ह्याचा अभ्यास तुम्ही केलाय, म्हणजे नेमकं काय? इंडोलॉजी इथूनच आपण आधी सुरुवात करूया. आपल्याकडे इतिहासाच्या अनेक शाखा आहेत. त्याच्यामध्ये पुरातत्व ही शाखा तुम्ही ऐकली असेल कदाचित. आपल्या भारतवर्षाचा विविध अंगाने अभ्यास, मग तो शब्दात मांडलेला असेल, ओरल हिस्ट्री किंवा मौखिक परंपरेतून आलेला असेल, उत्खननातून कळणारा असेल, शिलालेख नाण्यांतून कळणारा असेल, असे भौतिक आणि लिखित आणि मौखिक साधनं याचा एकत्रित अभ्यास करून आपण एक सांगड घालून एक इतिहासाचं संपूर्ण चित्र निर्माण करायचा प्रयत्न करतो. त्या इतिहासामध्ये फक्त राजकीय इतिहास नसून त्या काळाचा सांस्कृतिक स्थित्यंतर असतील, त्याच वेळेस विविध परंपरा असतील, धर्माचा इतिहास असेल, कलाक्षेत्र आहे त्याचा इतिहास आणि त्याच्यातले वेगवेगळे टप्पे असतील, किंवा अगदी आर्थिक घडामोडी काय आहेत त्याच्यामुळे अर्थकारणाच्या संदर्भातला इतिहास, निसर्गाचा इतिहास जो आहे, ह्या सर्व प्रकारचे इतिहासाचा अंतर्भाव करून भारताच्या दृष्टीने भारतात काय नक्की घडलं याचा अभ्यास भारत विद्या ह्या शास्त्रात होतो. आणि त्याच्यामध्ये अगदी विचारांचा इतिहास, तत्वज्ञानाचा इतिहास असा पण इतिहासाचा त्याच्यात समावेश आहे. तर त्यामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे आणि त्याबद्दल आपण आज बोलूया ह्या कार्यक्रमात. पण म्हणजे ह्या सगळ्याच बद्दल हा अभ्यास होतो. आता ज्या ज्या गोष्टीचा उल्लेख केला गेला, मग त्याचा सविस्तर अभ्यास करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार होतो? म्हणजे आता शिलालेख आहे, नाणी असतील किंवा मूर्ती सापडतात, ह्या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगाल तुम्ही? आपल्याला माहितीये की आपल्याकडे आदिमानवापासून इतिहास दिसतो. तर आपल्याला जर आदिमानवाचे पुरावे शोधायचे असेल, तुम्ही काही क्षेत्रात गेला तर काही गुहांमध्ये त्याची हत्यारं दिसतात, त्यांनी केलेले मार्क्स दिसतात, काही चित्र भिंतीवर जशी भीमबेटकाला चित्र आहेत तशा प्रकारची चित्र दिसतात. त्याच्यातून आपल्याला त्याची जीवनशैली कळू शकते. तर तो एक आपल्याला पुरावा दिसतो. तिथे आज माणूस जरी नसला तरी त्यांनी सोडलेला जो भौतिक पुरावा आहे त्याचा आपण अभ्यास करतो. त्याचबरोबर आपल्याला नाण्यांमधून विविध राजकर्ते,
त्यांनी कधी नाणी काढली, त्याच्या कालगणना, त्याच्या वेळेचा आपल्याला अंदाज येतो. त्याचबरोबर आपण जे शिलालेख वाचले तर शिलालेखांमध्ये विविध प्रकारची दानं दिलेली असतात. कोणाला जमीन दान दिली असते, कधी मंदिर बांधायला दान दिलेलं असतं, कधी तलाव निर्मितीला दान दिलेलं असतं, कधी त्या राजाने आपले पराक्रम त्याच्यात नोंदवलेले असतात. ह्या सर्व प्रकारच्या नोंदी तुम्हाला त्याच्यात मिळतात. मग त्याच्यातून भाषिक अंगाने आपल्याला गोष्टी कळतात, त्यांच्या संकल्पना काय त्या कळतात. नंतर आपण जेव्हा लेण्यांचा अभ्यास करतो तर मग बौद्ध भिक्खूंच्या असो किंवा हिंदू धर्माच्या असो, जैन धर्माच्या असो, त्या अनुषंगाने राहण्याच्या आणि उपासनेच्या वेगवेगळ्या लेणी आहेत. त्याच्यामध्ये मूर्ती आपल्याला सापडतात, काही खोदीव लेण्यात सापडतात, काही मंदिरांमध्ये सापडतात. मंदिराचा स्थापत्याचा विचार आपण करतो तर ते ह्या टेक्नॉलॉजीज कुठून आल्यात त्याचा आपण अभ्यास करतो. तर असे विविध अंगाने अभ्यास केला जातो. आणि लिखित साधनांचं म्हणाल तर बखरी, कागदपत्र, पत्रव्यवहार याच्यात जे लिहून ठेवलेले आहेत, म्हणजे अगदी कालिदासाने लिहून ठेवल्या गोष्टीपासून शिवाजी महाराजांनी दिलेलं आज्ञापत्र असेल तर त्याच्यातून आपण इतिहासाचा अभ्यास करतो, किल्ल्यांचा अभ्यास करतो. तर हा विविधही आपण इतिहासाची साधनं मानतो, वारसा असो किंवा लिखित साधनं असो. आणि कधी कधी आपल्याला काही साधनं अशी हातात घेता येण्यासारखी नाही, जशी मौखिक साधनं आहेत. तर म्हणजे तुम्हाला कधी कधी काही समाजांमध्ये राहून त्यांच्या परंपरा समजून घ्याव्या लागतात. तर मग कधी आता मागे मी धनगरांबरोबर राहून त्यांचा अभ्यास करायचा प्रयत्न केला. काही अभ्यासक आदिवासी क्षेत्रात राहून त्या आदिवासींच्या जीवन परंपरेचा अभ्यास करतात. तर असाही अभ्यास होऊ शकतो. एका गोष्टीबद्दल आपल्या सगळ्यांना खूप कुतूहल वाटतं, जेव्हा विशेष करून पेपरमध्ये किंवा कुठल्याही बातमीमध्ये सांगितलं जातं की अशा एका ठिकाणी असं काहीतरी पुरातन सापडलंय, काहीतरी मूर्ती सापडलीय, नाणी सापडलेत, किंवा काहीतरी खोदकाम केल्यानंतर हाताला लागला अचानक आणि मग तिथे आढळलं की अनेक वर्षांची ही परंपरा आहे. तर ही जी साईट ज्याला तुम्ही म्हणता, तिथलं काम याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे जाणून घेण्याची. नेमकं कसं ते काम होतं आणि कुठून सुरुवात होते, सगळ्याच गोष्टी. आपल्याकडे सगळ्यात खरं सांगायचं तर ऍक्सिडेंट हा सगळ्यात मोठं कारण आहे ज्याच्यातून आपल्याला जुने पुरावे सापडतात. अगदी तुम्ही बघितलं तर हरप्पन काळात सुद्धा तिथल्या विटा रेल्वे लाईन्स टाकताना मिळाल्या, तर त्याच्यातून आपल्याला नंतर लक्षात आलं की एवढी मोठी ती संस्कृती आहे. आणि मग आपण ज्याला सिंधू संस्कृती म्हणतो किंवा हरप्पन संस्कृती म्हणतो त्याचा उदय आपल्याला तिथे दिसतो. बऱ्याचशा गावांमध्ये आख्यायिका असतात की आमचं उलटं गाडलेलं गेलेलं नगर आहे. बऱ्याचदा शेतामध्ये जेव्हा नांगर चालवताना भांडी मिळायला लागतात, किंवा कधी एखादा तलाव उपसला तर त्याच्यातून मूर्ती मिळते. तर अर्थात म्हणजे कसं असतं की आपल्याकडे माणूस काही ना काहीतरी सोडत असतो प्रत्येक कालखंडात, आणि बऱ्याचदा त्याच्यावर एकावर एक थर रचले जातात. आणि आम्ही ज्याला आर्किओलॉजिकल माउंड म्हणतो, अशी पांढरीची टेकाडं कधी कधी असतात. तर त्या पांढरीच्या टेकाडांची जमीन ही पांढरट असते, कारण त्याच्यामध्ये राखेचं प्रमाण जास्त असतं. वेळेस आपण जी शेतीची जमीन बघतो ती काळी असते. तर अशा सारख्या जमिनींमध्ये मानवी अस्तित्वाचे पुरावे आपल्याला बऱ्याचदा दिसतात. तर ह्या आयदर लोक रिपोर्ट करून मग अभ्यासक जाऊन अभ्यास करतात, किंवा आता बऱ्याचदा आता नाणी जी सापडतात, मध्ये पुण्यामध्ये 10-1 वर्षापूर्वी अशीच नाणी सापडली होती. एका शाळेचा पाया खोदत होते इमारतीचा, तर त्याच्यामध्ये जुन्या काळात एक माणूस पानिपतला जाऊन आला होता आणि त्याने तिथून आणलेली नाणी त्याच्यात ठेवून पुरून ठेवली होती, पुढच्या वंशजांना कधीतरी वापरता यावी. पण मग ती नाणी अगदी साध्या भांड्यात होती, पण ऑलमोस्ट 1600 नाणी होती. त्यातली आम्हाला 800 अभ्यास करायला मिळाली. पण त्याच्यामध्ये पर्शियन लिपीत भाषेत गोष्टी लिहिल्या होत्या, काही मुघल नाणी होती आणि अब्दालीचं नाणं होतं. म्हणून आपल्याला कळलं की हा माणूस पानिपतला जाऊन आलेला आहे. तर अशा प्रकारे मग ती लिंक आपल्याला एक एक लागत जाते की म्हणजे पुण्यातून लोक तिकडे गेली आणि इकडे आली, हे आपल्याला एक ऐतिहासिक बाब आपल्याला याच्यातून कळते. आणि मग त्या काळातल्या प्रचलित बाकीच्या गोष्टी कळतात. सो अशा पद्धतीने ऍक्सिडेंटल फाइंड्स असतात. त्याचबरोबर आम्ही सर्वेक्षण मोठ्या प्रमाणात करतो. ते लोकांना पुरातत्वज्ञ किंवा इतिहास अभ्यासक म्हणजे कुठेतरी जाऊन काहीतरी खोदतोय, उकरतोय असंच नसतं. तर बऱ्याचदा तुम्हाला आधी सरफेसवर काय मिळतं ते बघायला लागतं. आता आपल्याकडे जो कला इतिहास आहे त्याचा अभ्यास तुम्हाला लेण्यांमध्ये जाऊनच करायला लागतो. मध्ये कधी आधी ब्रिटिशांनी केला आणि त्याच्यानंतर त्यांनी सविस्तर तो वैज्ञानिक पद्धतीने मांडायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर अजूनही आपण बघायला गेलो तर अगदी दरीखोऱ्यात आजही नवीन नवीन लेणींचे शोध लागतात. तर आणि स्थानिक लोकांना बऱ्याचदा ती माहिती असते, पण कधी त्याला पांडव गुहा किंवा पांडवकालीन लेणं
शिवपूर्वकालीन काहीतरी, यादवकालीन काहीतरी, असे काहीतरी त्याला एक ढोबळ नाव असतात किंवा राक्षसाचं काहीतरी, म्हणजे भीमाची चूल असं नाव असतं किंवा भीमाची भांडी किंवा सीतेची न्हाणी. पण मग तिथे गेल्यावर कळतं की अरे हे कुठल्या तरी ज्याचं ओरिजिन माहिती नाही त्याला एक आपल्याकडे मिथिसाइज करणं किंवा कुठले पौराणिक संदर्भ लावून समजून घेतले असतात आपल्या गावातल्या लोकांनी किंवा स्थानिकांनी. तर आपण जाऊन जेव्हा अभ्यास करून त्यांना ते सांगतो तर त्यांनाही मग त्याची एक मजा कळते की अरे हे कोणी मानव निर्मित आहे, कोणी एलियन्सनी उतरून हे केलेलं नाहीये. तर ह्या गोष्टी कळतात आणि मग आपलं गाव आता 100, 200, 300 वर्षापूर्वीचं नाही, 1000 वर्षापूर्वीचं आहे, त्याच्याहून मागचं आहे. हे जेव्हा लोकांना कळतं तर त्यांना स्थानिक इतिहासाबद्दल एक म्हणजे आस्था पण निर्माण होते, ते जपण्याची इच्छा निर्माण होते आणि अभिमान वाटायला लागतो. स्थानिकांचा सहभाग आता विषय निघालाच आहे, तर कशा कशा पद्धतीचा तुम्हाला जाणवतो किंवा कशी कशी मदत होते त्यांच्याकडून, काय अनुभव आहे ते? मला असं म्हणजे जेव्हा गावात फिरतो तेव्हा जेव्हा भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये इतिहासाबद्दल लोकांना खरंच खूप आस्था आहे. जेव्हा तुम्ही गावात जाऊन म्हणता की आम्हाला इथलं जुनं काहीतरी दाखवा किंवा तुम्हाला काही जुने अवशेष कुठे माहिती आहेत का, मंदिरं माहिती आहे का, लोक अक्षरशः तुमच्या बरोबर येऊन लहान मुलांपासून म्हाताऱ्या आजी आजोबांपर्यंत तुम्हाला नीट माहिती दाखवतात, ती जागा स्थळ दाखवतात, त्यांच्या स्वतःच्या संग्रहातल्या गोष्टी दाखवतात. कधी कधी तर मला फोन सुद्धा येतात, कधी वर्तमानपत्रांमधून कधी कधी विचारणा होते की हे काय आहे, हे आम्हाला समजून येणारं कोणी असेल का. तर अशी विचारणा होते. कधी कधी लोक घाबरलेली पण असतात, काहीतरी विचित्र मिळालं तर आपलं काहीतरी आपल्यावर कोप होईल का देवाचा, म्हणून मग ते समजून घेण्यासाठी बऱ्याचदा विचारलं जातं. मग कधी डेक्कन कॉलेज किंवा याच्या संस्थांना विचारलं जातं, तर कधी डायरेक्ट तुमचे संबंध असतील त्या गावांशी. म्हणजे मी माझ्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा गावात जाते त्यांच्याशी संपर्क झालेला असतो, तर मग ते तुम्हाला विचारतात. आता म्हणजे परवाच मला एक कोल्हापूरच्या चंदगड मधला एक फोन आला सरपंचांचा की आम्ही आता जमीन परत जीर्णोद्धार करायला काढलंय, तर आम्हाला काही मूर्ती मिळाल्या. ताई मग काय करायचं या मूर्तीचं, तर हे तिथले पुजारी म्हणतात तुम्ही विसर्जन करा, पण आपल्या मूर्ती काय ते कळल्या पाहिजे ना. तर मग त्याची अभ्यास करून मग आम्ही त्याची नावं ठरवली. कोण एक महिषासुरमर्दिनीची मूर्ती होती, एक वीरगळ होता, तर आणि मग ती 1000 वर्षापूर्वीच्या मूर्ती होत्या. मग जरी त्याला आपल्याला परत प्रतिष्ठापना करता आली नाही तरी इतिहास म्हणून आपण गाव जपूया हे असं आमचं त्यांना म्हणणं होतं. ऐकलं, जागरूकता आहे बऱ्यापैकी. सांगितलं गेलं आणि शांतपणे सांगितलं गेलं तर लोक ऐकतात. ओके, पहिला फोन घेऊया कार्यक्रमातला. सिद्धेश आपल्याशी बोलतायत. नमस्कार सिद्धेश. नमस्कार. बोला. नमस्कार. प्रश्न विचारा तुमचा. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की शालेय अभ्यासक्रमात काळानुरूप इतिहासामध्ये कशा प्रकारे बदल होत गेला आणि शिवाजी जयंती निमित्त तुम्ही म्हणजे शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबद्दल विस्तृतपणे माहिती सांगू शकता का, म्हणजे पुरातत्व म्हणजे जे पुरावे मिळाले त्यानुसार. बरं, धन्यवाद तुमच्या दोन्ही प्रश्नांसाठी. ब्रेक नंतर आपण ह्या प्रश्नांकडे जाऊया. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत. इतिहासाच्या समृद्ध वारशाबद्दल आज आपण बोलतो आहोत की ह्या नोंदी कशा केल्या जातात, कोणती वेगवेगळी माध्यमं, त्याचा अभ्यास कसा होतो, संशोधन कसं होतं, या सगळ्याबद्दलची माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत सायली पलांडे दातार. आणि त्या सगळ्याची माहिती देत असताना सिद्धेशचे जे 2 प्रश्न होते त्यांचे की शिवकालीन इतिहास मुळात तो कसा नोंदवला गेला, कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या माध्यमातून, आणि त्यांनी एकंदरीत शालेय अभ्यासक्रमातल्या इतिहासाबद्दल सुद्धा विचारलं होतं. आपल्याकडे जे आपलं पुस्तकं बालभारती आणि याच्यातून निर्माण होतात किंवा विविध शालेय अभ्यासक्रमासाठी जी मंडळ आहेत त्याच्यातून ते विविध टप्प्यांवर लहान मुलाला अगदी स्थानिक इतिहासापासून मग प्रादेशिक असेल, मग राज्यस्तरीय असेल आणि मग भारताचा आणि मग इंटरनॅशनल असा सर्व प्रकारचा अभ्यासाला थोडं तरी ओळख करून द्यावी ह्यासाठी तो रचलेला असतो तुम्हाला. आणि मग त्याचे वेगवेगळे पैलू सांगितलेले असतात. आणि आता तर आपल्याला माहिती आहे की अगदी प्रागैतिहासिक मानव म्हणजे पुराश्मयुगीन काळापासून ती सगळी माहिती दिली जाते. सुरुवातीला ढोबळ स्वरूपात दिली जाते, जशी इयत्ता वाढते तशी जास्त खोलात जाऊन दिली जाते. पण त्याच्यामध्ये बदल होत असतो, कारण शेवटी इतिहास हा आपल्या पुराव्यांवर आधारित आहे. नवीन पुरावे आल्यावर बऱ्याचदा इतिहासाचा समज, त्याच्याकडे बघण्याची दृष्टी आणि दृष्टिकोन हे बदलत राहतात आणि त्यानुसार मग
तसं अपडेशन होतं. पण इतिहासाचं शिक्षण शालेय स्तरापासून मिळणं फार गरजेचं आहे, हे आपल्याला लक्षात येतं त्याच्यातूनच. शिवकालीन इतिहासाबद्दल शिवकालीन इतिहासाचं खरं म्हणायचं तर सगळ्यात जास्त महत्वाचं साधन आहे, सगळ्या प्रकारची लिखित साधनं जास्त महत्वाची आहे. जेव्हा कागद आपल्याकडे आला म्हणजे 14व्या-15व्या शतकापासून जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कागदावर व्यवहार सुरू झाले. विविध प्रकारची पत्र असेल, कौलनामे असतील, काही प्रकारच्या बखरी लिहिल्या गेल्या असतील, चरित्र लिहिली गेली असतील, अगदी ग्रंथ लिहिले गेले असतील. तर शिवाजी महाराजांची आपल्याला जी काही ओळख होते ती एकतर विविध मुघल दरबार किंवा राजस्थानी दरबारातल्या कागदपत्रांमध्ये ज्या नोंदी आहेत त्याच्यातून होते. त्यांनी लढायांची केलेली वर्णनं असतात, काही पत्र पाठवलेली असतात, कोणाला इनाम जमिनी वतनं दिलेली असतात. तर त्याच्यातून आपल्याला इतिहास शिवाजी महाराजांचा कळतो. नंतरचे विविध जेदे करीना आहे किंवा सभासद बखर आहे, तर अशांनी आपल्या घराण्याचा इतिहास लिहिताना पण बऱ्याचदा शिवाजी महाराजांचे संबंध, त्यांच्याशी काय संबंध आहे याच्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे. तर त्याच्यातून आपल्याला कळतं. स्वतः शिवाजी महाराजांचं अधिकृत शिवभारत असं चरित्र लिहिलं गेलेलं आहे संस्कृतमध्ये त्या काळात. तर याच्यातून आपल्याला इतिहास कळत जातो. मग इंग्रजांनी तटस्थपणे काहीतरी लिहायचा प्रयत्न केलाय किंवा त्यांच्या राजकीय सोयीसाठी काही गोष्टी ते नोंदवून ठेवतात, त्याच्यातून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात कळतं. वर्तमानपत्र त्या काळात शिवाजी महाराजांची आणि एकूण भारतातल्या घडामोडी नोंदवणारी वर्तमानपत्रांमधूनही आपल्याला इतिहास कळतो. पण आता ही झाली सगळी लिखित साधनं. आता त्याचबरोबर भौतिक साधनं महत्वाची आहेत. आपल्याला जसे आज्ञापत्र राज्यव्यवहार कोशासारखी पुस्तकं मिळतात, तशीच आपल्याला शिवाजी महाराजांचे किल्ले माहिती आहेत, त्याच्यावर शिलालेख आहेत, संभाजी महाराजांचे शिलालेख आहेत, त्याच्यातून आपल्याला माहिती कळू शकते. आणि मग त्याच्यातून इव्हन सांस्कृतिक माहिती, शिवाजी महाराजांनी काही मंदिरांना दानं दिली आहे, तर ती जशी गोव्यामध्ये नार्वे सारख्या ठिकाणी आहे, तर तिथे शिलालेख आहे. किंवा आपल्याला माहिती आहे शिखर शिंगणापूर आहे, हे कुलदैवत आहे शिवाजी महाराजांचं. तर परवाच मी गेले होते, आमचा तिथे अभ्यास चालू आहे. तर तिथे पायरीवर जसं आपले लोक फरशा लावतात ना स्वतःच्या नावाच्या, तशी शहाजी राजे भोसळे आणि शिवाजी राजे भोसळे अशी पायरी लावलेली आहे, लिहून मराठीत अगदी अस्खलित लिहिलेलं आहे. तर आपल्या कुलदैवतेशी विषयी प्रेम आणि आदरभाव दाखवणारी ती पायरी आहे. तर अशा गोष्टी आपल्याला सापडतात. बरोबर. आणि या निमित्ताने अभ्यास करत असताना महाराष्ट्रभर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरता. एकट्या महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी इतिहासाचे खूप वेगवेगळे पैलू आपल्याला बघायला मिळतात, कारण प्रादेशिक वेगळेपण त्याच्यामध्ये मुळात आहे. तर ते अभ्यासात असताना काय काय जाणवतं? आपल्याला माहिती असेल, आज आपण मराठवाडा हा खूप मागासलेला भाग समजतो किंवा डोंगर दऱ्यांमध्ये काहीतरी वेगळंच आहे असं आपल्याला वाटतं, तिथे काय किल्लेच आहेत. किंवा कोकणामध्ये असं काही खूप जुनं सापडत नाही, तिथे काही शिल्लकच नाही असं लोकांना वाटतं. पण तसं नाहीये. आपल्याला माहितीये की महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त जे राजवंश आहे त्यांचे जे राजधान्या आहेत त्या मराठवाड्यात होत्या. आणि अख्खी गोदावरी आणि कृष्णा यांच्या काठी वसलेल्या या संस्कृतींमधून खूप मोठे राजवंश आधी निर्माण झालेले आहेत. अर्थात तेव्हाची पर्यावरणीय परिस्थिती वेगळी होती वगैरे. पण आजही काय होतं की पाऊस कमी आहे म्हणून मराठवाड्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने अवशेष टिकलेले दिसतात आणि तेच कोकणामध्ये नाही टिकलेले दिसत. तर अशा गोष्टींमध्ये फरक आहेत. म्हणजे त्याच्यामुळे आज माझा तर म्हणजे मराठवाडा किंवा विदर्भ ह्या भागामध्ये तुम्ही फिरलं तर अगदी प्रागैतिहासिक काळ म्हणजे 5-5 हजार वर्षांपूर्वीचे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे अगदी पुण्याजवळ एक इनामगाव म्हणून आहे, तिथे आपले हरप्पा संस्कृतीच्या थोड्याशा नंतरच्या काळातले पुरावे आपल्याला तिथे मिळालेले आहेत. तर अगदी अशा खूप वेगवेगळ्या काळातले पुरावे चांगल्या पद्धतीने कोरड्या भागात राहतात, तर ते दिसतात आपल्याला. वेरॅज आता तुम्ही जर सह्याद्री पट्ट्यात फिरला तर तिथे किल्ले आणि लेणींची संख्या जास्त आहे. समुद्रकाठी वेगळ्या प्रकारचे. तिथे मग कधी कधी तिथल्या समाजांचा अभ्यास केला तर लक्षात येतं की परदेशातून येऊन इथे प्रस्थापित झालेले काही समाज आहेत, जसे आपण अबेसिनियन्स, हबशी म्हणतो, सिद्धी म्हणतो, तर ते येऊन इथल्या संस्कृतीत मिसळले आहेत. मग त्यांच्या चालीरीती आणि त्यांचे एकूण राहणीमान थोडंसं वेगळं आपल्याला दिसतं. तर असे फरक आपल्याला जाणवतात. भाषेमध्ये फरक जाणवतो प्रत्येक ठिकाणी गेल्यावर. त्याच्यातले त्यांची जी काही व्यवस्था आहे, त्यांच्या आजूबाजूचा जे परिसर आहे त्याच्यानुसार ती शब्द संपदा तुम्हाला दिसते. तर ते पण एक खूप बघण्याची मजा असते. सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे इतिहास आणि आपल्या संस्कृतीवर होत असतो, नाही का? मला एखादा अनुभव ऐकायला आवडेल की एखादं असंच काम सुरू केलं आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या मूर्ती सापडल्या, त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण सचिन यांचा फोन आहे, काय विचारतात बघूया. नमस्कार. हॅलो
हॅलो सचिन. हॅलो. हा बोला, हा. विचारा प्रश्न. माझं नाव सचिन खुंटे. हम्म, मी काही लेणींना भेट दिली तर मला असं ऑब्झर्व केलं तिकडे की काही नवीन स्वरूप देण्यात येत आहे. तर त्याच्याबद्दल पलांडे मॅडम काय मत मांडू शकतात का? तुम्ही लेणी सांगाल का? कुठे कुठल्या, जाऊन आलात सांगू ठिकाणची शकाल? मी आहे? गारपुरीला गेलो, कामशेतला गेलो आणि ओके. ओके. कार्लाला गेलो. बर बर, बरोबर. धन्यवाद. आपल्याला असं दिसतं की सर्वात सुरुवातीची लेणी निर्मिती महाराष्ट्रातली ही आपल्याला बौद्ध काळात दिसते. हो. तर त्याच्यात सगळं जुनं लेणं भाजे लेणं आहे आणि आपल्याला पुण्याच्या आसपास किंवा जो ट्रेड रूट म्हणतो, व्यापारी मार्ग व्यापारी आहे, मुंबई टू ठाणे कल्याण मार्गे वरती येऊन लोक जी जायची, तर त्या मार्गावर आपल्याला अनेक लेणी सापडतात. तिथे शिलालेख आहे, बुद्धिस्ट लेणी प्रामुख्याने आहेत. नंतरच्या काळात मग आपल्याला 4-5व्या शतकापासून हिंदू, नंतर जैन अशा स्वरूपाच्या लेणी मिळतात. पण कसं होतं की बऱ्याच एखाद्या ठिकाणची परंपरा खंडित होते. बुद्धिझम तिथून गेला किंवा तिथले भिक्खू तिथून निघून गेले, तर मधल्या 300-400 काळात तिथे कोणीच वास्तव्य करत नाही. मग नवीन येणारी लोक किंवा स्थानिक लोक तिथली असतील तर ते वेगळ्या प्रकारे त्याचं एक हे करतात, त्याचा वेगळ्या प्रकारे अर्थ लावतात. त्यांना काही हेतुपुरस्सर पद्धतीने काहीतरी चुकीची माहिती पोहोचवायची आहे असं मुळीच नाहीये. पण ते करताना एक कधी कधी श्रद्धाभाव असतो. मग त्यांनी तिथल्या दिसणाऱ्या मूर्तींचं स्वतःचं काहीतरी इंटरप्रिटेशन ते लावतात आणि त्याप्रमाणे कधी कधी त्याच्यात बदल करतात. पण बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की अभ्यासक आता अनेक ठिकाणी जाऊन जनजागृती करत असतात. सरकार अभ्यासक नेमून हे काम करून घेतं आणि नीट पद्धतीने सांगितलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं कन्फ्रंटेशन न करता स्थानिकांना समजून देता येऊ शकतं. आणि कुठेतरी आपली सुद्धा एक जबाबदारी राहतेच ना की अशा ऐतिहासिक ठिकाणी गेल्यानंतर आम्ही तिकडे येऊन गेलो ह्याचे पुरावे निर्माण न करणं ही जबाबदारी एक अभ्यासक म्हणून म्हणा किंवा पर्यटक म्हणून आपण ज्यासाठी जातो त्यावेळेला जबाबदारी सांभाळणं ही आपलं सुद्धा काम आहेच ना, आपलं पण कर्तव्य आहेच. मी विशेष करून कोकणामधलं तुमचं जे प्रोजेक्ट होतं ज्याच्यामध्ये तुम्हाला शेषशाही विष्णू अख्खा सापडला होता, ती गोष्ट सगळ्या प्रेक्षकांनी सुद्धा ऐकावी असं खरंच खूप मनापासून वाटतंय. काय सांगाल त्याच्याबद्दल? ऍक्च्युली मी बऱ्याच ठिकाणी आपल्याला ज्याला एकाश्म मंदिरं म्हणतात, म्हणजे एका दगडात कोरलेली मंदिरांचा अभ्यास करत होते आणि त्या निमित्ताने माझं कोकणात येणं जाणं बरंच होतं. तर अर्थात तिथे एका कातळगाव, म्हणजे गाव नावातच तुम्हाला कळेल की कातळगाव असं नाव आहे. तर तिथे मी 2015च्या आसपास एकदा गेले होते आणि मला लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं, इथे जाऊन आपल्याला नोंद करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. तर त्याच्यात काही असं दिसलं की गावकऱ्यांनी पाण्याची व्यवस्था करायला काही मातीचे भराव टाकले आहेत ओढ्याच्या भोवती, पण त्याच्यातूनही काही लेण्यांचे आणि मूर्तींचे अवशेष डोकवत होते. तर मग नंतर मग आमच्या मित्रांना आणि पुरातत्व संचालक त्यांना आम्ही विचारून तिथे आम्ही स्थानिकांच्या मदतीने ही माती आपण काढूया का असं विचार केला. कारण त्यांचं नाहीतर असा प्लॅन होता की धरण बांधूया, मग ते सगळंच पाण्याखाली गेलं असतं. तर मग ते म्हणाले की आम्हीच 40 वर्षापूर्वी टाकली आहे ताई माती ही. तर मी म्हणलं अहो पण इथे तुम्हाला माहिती आहे का मूर्ती आहे? तर ते म्हणाले की आम्हाला माहिती नाही, पण तुम्ही म्हणत असाल तर आपण करूया. मग आम्ही 2 आठवडे त्याच्यात अगदी लेअर बाय लेअर काढून हळूवार कुठल्याही प्रकारे इजा न करता, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिकांनी मदत केली. त्यांनी माती हे करून तो बांध पुढे घेतला, माती वाहिली, ती मुळ्या काढायला मदत केली, कारण तिथे खूप किडे साप निघत होते. आणि जेव्हा ती मूर्ती दिसली तर ते फार भरून आलं त्यांना की देव प्रकटला. म्हणजे असं ते इतकं, म्हणजे अगदी आधी आम्ही चपला घालून तिथे जात होतो, नंतर ते लोक चपला असे लांब काढून तिथे यायला लागली की इतकं त्यांना हे झालं. आणि महत्वाचं काय होतं की ती मूर्ती आणि तिथल्या ज्या एकाश्म मंदिरं आहेत तर ती साधारण 4-5व्या शतकातली आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या अगदी आपण आज घारपुरी लेणं म्हणतो त्याच्या आधीचे ते लेणी आहेत. आणि अगदी सुरुवातीच्या हिंदू धर्मातल्या परंपरेचा अभ्यास करण्यासाठी फार महत्वाची आहे. तिथे नरसिंह आहे, शिव पार्वती आहे, शेषशाही विष्णू आहे. आणि आपल्याला माहिती आहे शेषशाही विष्णू क्षीरसागरात असतो आणि तिथे खराच तो ओढ्याच्या रूपाने पाणी आहे. तर ते खूप सुंदर अशी ती साईट आहे. तर मला आनंद वाटला की तिथे लोकांना खरंच तिथे आस्था होती आणि त्यांनी मदतही केली. असं अचानक सुरू झालेलं काम एवढं मोठं होत जातं. कसा वाटतो हा अनुभव की आधी काहीच कल्पना नसते की किती गोष्टी सापडणार आहेत आणि एकाला एक जोडून जोडून अनेक गोष्टी सापडायला लागतात.
आणि आता तुम्ही सांगताना सुद्धा असं थोडंसं भारावून जायला झालं, तर हा अनुभव कसा असतो गेल्यानंतर? मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट नव्याने शोधणं किंवा त्याचा वेगळा अर्थ करणं ही खूपच आनंद देणारी गोष्ट आहे नक्कीच. आणि त्याचा सारखा शोध घेणं म्हणजे एक डिटेक्टिव्ह सारखंच खरं तर ते काम आहे तुम्ही म्हणाल तर. आणि त्याच्यात जेव्हा लोक सहभागी होतात तेव्हा तुम्हाला जरा दिलासा याच्यासाठी मिळतो, कारण तुम्ही आज तिथे असाल, तुम्ही अभ्यास कराल, पण हे सांभाळणं टिकवण्याची जबाबदारी कोणाची? आपण अर्थातच आपल्याकडे खाती आहे, पुरातत्व खातं आहे, त्यांना आपण हे सांगू शकतो, पण दरवेळेस ते तिथे हजर असतील असं नाही किंवा त्यांच्याही काही मर्यादा आहेत. तर तेव्हा स्थानिकांनी जर डोळसपणे संवर्धनाच्या काही बाबी घेतल्या अंगावर किंवा जबाबदारी घेतली, आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसतं की त्यांना सार्थ अभिमान आहे की आमच्या गावात असं आहे असं ते. त्याच्यामुळे म्हणजे पर्यटन स्थळ म्हणून तुम्हाला अजिंठा वेरूळला जायला हवं असं नाही. तुमच्या गावागावांमध्ये आज तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये तुम्हाला खूप जुने अवशेष आणि खूप जुन्या संस्कृतीच्या खुणा सापडतात. तर त्या आपण नक्कीच डोळसपणे बघून जतन केल्या पाहिजेत. यावर आपण अधिक बोलूया की कशा पद्धतीचा सहभाग अपेक्षित आहे, पण त्याआधी फोन घेऊया. यशस्विनी केंडूरकर पुण्याहून बोलतात आपल्याबरोबर. नमस्कार. नमस्कार. बोला. हा, प्रश्न विचारू का? हो, विचारा ना काकू. मी यशस्विनी केंदूरकर पुण्यातून विचार की ह्या ताई आहेत, ह्या मागे लंडनला गेल्या होत्या आणि आग्र्याहून सुटका शिवाजी महाराजांची याच्या संबंधी त्यांनी काही संशोधन केलं होतं असं आम्ही ऐकलं होतं. तर आज शिवजयंती आहे, तर त्या निमित्ताने तुम्ही काही सांगू शकाल का त्याचं डिटेल आम्हाला? बरं, आपण ह्याच्याबद्दल ब्रेक नंतर बोलूया. कार्यक्रमातल्या ब्रेकची वेळ झाली. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. वारसा समृद्ध इतिहासाचा आज आपण याविषयी बोलत असताना सायली पलांडे दातार आपल्याला ह्या सगळ्याबद्दलची माहिती सांगतायत की इतिहास कशा पद्धतीने जपला जातो, त्याची नोंद कशी ठेवली जाते आणि त्याच्या वेगवेगळ्या पद्धती कुठल्या आहेत. आपल्याला जो यशस्विनी केंडूरकर यांचा फोन आला होता तुमच्या लंडन व्हिजिट बद्दल, त्याच्याबद्दल काय सांगाल? मी 2004-05 पासून भारत इतिहास संशोधक मंडळ आहे, तर त्याच्यामध्ये मी मोडी आणि फारसीचा अभ्यास करत होते आणि तेव्हा मला शिवचरित्राबद्दल फार आकर्षण होतं. तर तेव्हा एकदा श्री गबा मेहेंदळे यांनी एक शिवचरित्र लिहिलंय, तर ते वाचताना मला एक नोंद लक्षात आली की एका तळटीपेत लिहिलं होतं की शहाजहानाच्या मृत्यूची बातमी तिकडे लंडनमध्ये कुठेतरी प्रसिद्ध झाली अशा स्वरूपाचं. मला झालं की अरे अशी बातमी प्रसिद्ध होत होती, म्हणजे तिकडे वर्तमानपत्र होती. आणि नेमकं असं झालं की मला माझ्या लग्नानंतर तिथे राहायची संधी मिळाली. तर तेव्हा मी जेव्हा गेले तर आपली जी ब्रिटिश लायब्ररी आहे तर तिथे इंडिया ऑफिस म्हणून खूप मोठं कलेक्शन आहे ज्याच्यामध्ये भारतासंदर्भातले कागदपत्र आहेत. तर ती बघताना मला लक्षात आलं की वर्तमानपत्रांचा एक पूर्ण वेगळा विभाग आणि वेगळी इमारत आहे कॉलिंगडेल स्ट्रीटला. तर मी तिथे जाऊन मग शोधायचा प्रयत्न केला की बघूया की साधारण 1650 ते 1700 ह्या कालखंडामध्ये काही आपल्याला भारताबद्दलच्या काही बातम्या मिळतात का, महाराजांबद्दलच्या मिळतात का, औरंगजेबाबद्दलच्या मिळतात का. तर ते करण्यासाठी मी अक्षरशः तेव्हा कसं होतं की काहीच ऑनलाईन नव्हतं, तर प्रत्येक कागदपत्र वाचून तुम्हाला, आणि त्या काळातलं ब्रिटिश इंग्लिश वेगळं होतं, ते शिवाजीचं स्पेलिंग वेगळं करायचे, त्याच्यातून सगळं शोधून मी अनेक बातम्या आणल्या. त्याच्यामध्ये काही बातम्या आदिलशाह संदर्भात होत्या, शाहिस्ते खानाच्या संदर्भातल्या होत्या की जेव्हा तो परत गेला तर तो काय काय लुटून नेलं, किंवा इथे ब्रिटिश डच वगैरे ज्या वसाहती होत्या त्यांच्याबद्दलच्या माहिती होत्या. पण सगळ्यात महत्वाची जी बातमी होती, जी शिवाजी महाराजांचा उल्लेख असलेली होती, ती 1672ची होती. आणि त्याच्यात आपल्याला असं लक्षात येतो की आलं की सुरत लुटली गेली त्याची ती बातमी होती. आणि त्याच्याबद्दल मग तिथे काय धामधूम झाली त्याचं वर्णन आहे आणि शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे. आणि त्याचबरोबर त्याच पॅरेग्राफमध्ये दुसरा एक खूप महत्वाचा मुद्दा होता की आता सुरत ही काही खूप व्यापारासाठी काही योग्य जागा नाही असं ब्रिटिश निर्णयाला पोचलायत. आणि तेव्हा मग म्हणतात की आता कुठे जाऊया, तर म्हणून त्यांनी मुंबई आपल्याला बरोबर आहे किंवा तिथे आपण आपला मुक्काम घालून तिथून व्यापार देशोदेशी करायला पाहिजे, अशासारख्या निर्णय प्रक्रिया किंवा विचार चालू आहे. अशा प्रकारचे तुम्हाला त्याच्यात पडसाद दिसतात. तर आणि एका ब्रिटिश ऑफिसरनी हे सगळं आलेपो म्हणून मिडल ईस्ट मध्ये कळवून मग ते लंडनमध्ये
काही महिन्यांनी छापलं गेलं होतं. अच्छा अच्छा तर अशा प्रकारे बातम्या जहाजातून किंवा नेल्या लोकांमधून जात होत्या हा. आणि फार मजा होती. त्याला म्हणजे मथळे नव्हते किंवा ज्या पद्धतीने ते सरळ लिहिलं, सोट सरळ असायचं सरळ लिहिलेलं. सोट लिहिलं, चित्र नव्हती. तर लंडन गॅझेटमध्ये ते होत्या. त्याचबरोबर इतरही काही वर्तमानपत्र होती. तर हे एक नवीन साधन मग आपल्याला मिळालं त्याच्यामुळे. मग इतिहासाचं म्हणजे दखनी इतिहास किंवा मराठ्यांच्या इतिहासाचं एक साधन आपल्याला त्यामुळे कळलं. हे कागदावर आल्यानंतर तर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सोयीचं झालं असं पण म्हणूया. पण त्या अगोदर जेव्हा हे वस्तूंच्या रूपात इतिहास सापडतो कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर, की मग तो या कालखंडातला आहे किंवा हा काळ असावा, यासाठी काही निकष असतात का? हो ना, नक्कीच नक्कीच. काय कारण असतात आम्ही आमचं सगळं काम हे स्थळ काळाच्या चौकटीतच करत असतो. तर त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं आपल्याला प्रागैतिहासिक मानव जेव्हा बघायचं असतं तर मी तुम्हाला सांगत होते की पांढरीच्या टेकड्यांमध्ये एकावर एक स्तर असतात. तर तसं बघितलं जो सगळ्यात वरचा तो आत्ता अलीकडचा आणि सगळ्यात जुना तो सगळ्यात खालचा आणि त्याच्या खाली व्हर्जिन सॉइल म्हणतात. तर उत्खननामध्ये तुम्ही जेव्हा जाता तर तेव्हा ह्या विविध थरांमधल्या गोष्टी वेगवेगळ्या दिसतात तुम्हाला. म्हणजे हरप्पनकालीन भांडी वेगळी दिसतील, त्याच्यानंतरची मौर्यकालीन वेगळी दिसते, म्हणजे त्याची रचना नक्षी वेगळी असते, हा सगळं मोल्ड त्याचा वेगळा वेगळा असतो. त्यात काही टेबलवेअर असतात, काही वेगळ्या. मग आणि टेक्नॉलॉजी बदलते. म्हणजे कशा प्रकारे भाजली आहेत, अच्छा चांगली भाजली आहे का, कडक भाजली आहे का, पातळ भाजली आहे, नंतर लेपन केलंय, त्याच्या नक्षी काढली आहे का नाही. तर ते म्हणजे ती बाराखडीच म्हणतो आम्ही. पॉटरी हा सगळ्यात मोठा एक पुरावा आहे. त्याचबरोबर आपल्याला उद्या नाणं मिळालं एखाद्या लेअरमुळे, म्हणजे कुशाणांचं नाणं मिळालं तर आपल्याला माहिती की कुशाण या काळात होते बरं का. तर त्याच्यावरून आपण काळ काढू शकतो. त्याचबरोबर आपल्या शिलालेखात कधी कधी तारखा मेन्शन असतात. म्हणजे अगदी म्हणजे असं पण असतं की महाभारत युद्ध झाल्यानंतर इतक्या वर्षांनी हे झालं वगैरे, म्हणजे असं पण असतं. किंवा म्हणजे अशा मिथिकल घटनांवर बेस पण असतात किंवा अगदी चांगलं काळ गणनाच्या नुसार दिलेलं असतं. नंतर आपल्याला शैली नाही कळतं. मूर्ती आणि स्थापत्य शैली ज्या असतात त्या विविध काळात कशा कशा बदलत गेल्या याचा इत्थंभूत अभ्यास केलेला आहे. म्हणजे आता सुरुवातीची लेणी कशी होती, नंतर मग ती कशी बदलली गेली, मग धर्माचं स्वरूप बदललं म्हणून विहार कसे निर्माण झाले, याप्रमाणे मग बदल होतात. मग तुम्हाला पण कसं आहे की त्याचा सर्वकष अभ्यास आणि माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे भारतभर काय झालं किंवा त्या काळात काय प्रिव्हेलंट होतं, यादव काळामध्ये कशा प्रकारचे पेहराव करत होते, मग ते मूर्तीत दिसतात का, अशा गोष्टी. म्हणजे तुम्ही जेव्हा मध्ययुगात येतात तर तुम्हाला म्हणजे असं स्कर्ट लाईक किंवा असं अशा सारख्या गोष्टी घातलेल्या दिसतात. तुम्हाला पागोटी वेगळ्या प्रकारची दिसतात. तर याच्यातून आपल्याला बंदुका दिसायला लागतात. म्हणजे समजा ब्रिटिशांच्या ज्या ठासणीच्या बंदुका दिसायला लागतात. मग तुम्हाला कळतं की अरे नाही हा नंतरचा आहे बरं का. तर अशा पद्धतीने आपण कालगणना करू शकतो. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि मगाशी सुद्धा तुमच्या बोलण्यात उल्लेख आला टेक्नॉलॉजीचा, तर मला या म्हणजे इतिहासातल्या टेक्नॉलॉजी बद्दल सुद्धा विचारायचंय की जेव्हा तो अभ्यास करत असताना तुम्हाला जाणवतं की काय प्रकारचं तंत्रज्ञान त्या काळात अभ्यास झाला असेल, किती प्रगत त्यावेळेचा मानव होता, हे सुद्धा तुम्हाला जाणवत असेल ना हा अभ्यास करत असताना, टेक्नॉलॉजीचा विचार करता काय जाणवतं? हो नक्कीच. म्हणजे आपल्याला आपण टेक्नॉलॉजी म्हणजे आज फक्त कम्प्युटर्स वगैरे अशा याच्यात बघतो, पण तिथे तुम्हाला मेटलर्जी म्हणजे धातूंचा वापर कसा केलाय. मी म्हटलं आता जसं की भाजलं कसं आहे किंवा आता काही ठिकाणी सिंचन कसं केलेलं आहे, म्हणजे इरिगेशन सिस्टीम्स काय आहेत. तर कलेच्या साठी सुद्धा निर्मिती करताना कुठल्या प्रकारची हत्यारं वापरली गेली आहेत, पाणी कशा प्रकारे वरती काढले, मग तुम्हाला ते पर्शियन व्हील्स मिळतात, हे मिळतात. तर टेक्नॉलॉजी खूप वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला दिसतात. एस्पेशली फायरिंग टेक्नॉलॉजी असेल, काही गोष्टी बनवण्यातली मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी असेल, तोफ गोळे असतील, तोफा असतील, त्या कशा ओतीव आहेत का घडीव आहेत, अशा पद्धतीने तुम्हाला त्यांचे टेक्नॉलॉजीचा अभ्यास करता येतो. आणि म्हणजे फक्त ते काही डिजिटल आहे किंवा नाहीये म्हणून ती काहीतरी मागास होती वगैरे असं म्हणण्याचं काही कारण नाहीये. कारण ते करणं पण फार स्किलफुल काम आहे. म्हणजे आता आमचे एक मित्र आहे अनवर भाई, हरप्पन जी संस्कृती आहे त्या भागात, म्हणजे आज गुजरातमध्ये त्यांचं काम चालतं खंबातमध्ये. तर ते आज 5000 वर्षापासून जशा प्रकारे बीड मेकिंग करतात त्या प्रकारे ते बीड्स तयार करतात अजूनही त्याच पद्धतीने. आणि मग ते करण्याचे काय टेक्निक्स आहेत आणि अजूनही मशीन न वापरता ते करतात.
वाव. तर त्या अशा प्रकारच्या गोष्टी अजून टिकून आहेत आणि त्या पुढे पुढे चालत आलेल्या आहेत. आणि त्यांच्यासारखे आज लॉंग बीड करणारा आज जगात दुसरा माणूस नसेल, खरंय. किंवा ते छिद्र पाडणारा वेगळा माणूस आहे. तर छिद्र कसं पाडायचं, मण्याला छिद्र पाडायला पण एक टेक्नॉलॉजी लागतं, आहे. correct. तर अशा प्रकारे दगडांचा अभ्यास असणं, त्याच्यातून ते मणी निर्माण करणं, तो गुंफणं, त्याच्यात धातू वापरणं, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीजचे आपल्याला पडसाद दिसत असतात. आणि अगदी आत्ताच्या काळाचं बोलायचं झालं तर दागिन्यांची जी फॅशन आहे ती मला वाटतं पुन्हा एकदा मागच्या काळातली जी होती Antique म्हणूया तो antique आपण मुळे म्हणतो. आता पुन्हा एकदा आपण त्या आधीच्या इतिहासामधल्या ज्या छान छान फॅशन्स होत्या त्या विशेष करून दागिन्यांमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात, ज्या त्या काळामध्ये खूप प्रगत असतील, नाही का? अत्यंत आधुनिक डिझाईन त्यावेळेचं असेल, पण आता मात्र तो इतिहास आपण खूप अभिमानाने मिरवतो दागिन्यांच्या रूपात. मगाशी तुमच्या बोलण्यात असं आलं होतं की जे स्थानिक असतात त्यांची सुद्धा जबाबदारी खूप मोठी असते जेव्हा जतन करण्याची वेळ येते, सांभाळण्याची वेळ येते. कसा सहभाग तुम्हाला अपेक्षित असतो जेव्हा अशा पद्धतीचं एक जुनं काहीतरी आणि जे खूप समृद्ध आहे असं सापडतं? एक म्हणजे ते ज्या परिस्थितीत सापडतं ती शक्यतो त्याला डिस्टर्ब न करता ती तशी आधी अभ्यासकाच्या नजरेतून जाईल याची आपण तरतूद करायला हवी. खरंय. दुसरं म्हणजे आपल्याला त्याचं महत्व कळलं तर आता कसं आहे की सगळ्याच गोष्टी कदाचित आपल्याला वाचवता येत नाही, तर मग त्यातल्या कुठल्या वाचवायच्या याच्या प्रायोरिटीज काढणं गरजेचं असतं. बरोबर. नंतर आता बऱ्याचदा काय होतं की अनेक ठिकाणी आता जसं लोकांची इच्छा असते एखाद्या जुनी वास्तू असेल तर ती त्याचा जीर्णोद्धार करावा, तर ते करताना जुनं बांधकाम काय आहे, त्याचं महत्व काय आहे, ते आपल्याला तसं राखता येणार आहे का याचा थोडा आधी विचार करून कमीत कमी कॉम्प्रोमाइज करून किंवा नवीन काहीतरी त्याच्यात सिमेंट वगैरे ऍड न करता, तुम्ही रंगरंगोटी न करता ते काळ्या पाषाणाचं मंदिर असो किंवा एखादं समाधी असो ती राखू शकता का याचा विचार केला पाहिजे. उद्या रंगरंगोटी करताना तुम्ही शिलालेखावर रंग नाही ना मारत हे लक्षात घेतलं पाहिजे. नंतर बऱ्याच आता जुन्या काळात गोष्टी त्यांच्या पर्यावरणाला धरून केल्या जायच्या. म्हणजे आज तुम्ही कोकणात गेलात तर मंदिरही कौलारू आहेत, बरोबर, पण तिथे जर तुम्ही आज फ्लॅट स्लॅबची मंदिरं बांधली तर ती त्या कोकणातल्या पावसात तग धरत नाही. तर मग तिथे ती कौलारू सुंदर मंदिरं करणं, ठेवणं, जपणं ही पण एक खरं तर गरज आहे. बरं. त्या भौगोलिक परिस्थितीशी ती मेंटेनन्स फ्री होणार आहे तसं केलं तर. आणि दुसरं म्हणजे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. जी लोक तिथले सुतार असतील किंवा कुंभार असतील ते ज्या पद्धतीने ते सगळं करतात तर ती पूर्ण एक सिस्टीम, इकोसिस्टीम आहे ती, तर ती सगळी राखली जाते. आणि नुसतं ते नाही तर आज आपण पर्यटन सगळीकडे वाढलं पाहिजे, तो एक रोजगाराची संधी आहे. त्याला आपण नॉन कन्झम्प्टिव्ह म्हणतो की अनेक लोकांना लाभ घेऊनही ते कमी होत नाही, पण त्याच्यातून आनंद मिळतो, त्याच्यातून अर्थ कारण होऊ शकतं. तर अशा वेळेस अशा छोट्या छोट्या गोष्टींनी प्रत्येक गावाने आपली स्वतःची गोष्ट सांगायला हवी. आहा, क्या बात आहे. खरंय. तर हे आपल्याला कळलं पाहिजे, कारण माझा आजा कोण होता, इथे कोण आधी राहत होतं, ह्या आणि भारतीय माणूस किंवा महाराष्ट्रातला माणूस हा खूप गोष्टी वेल्हाळ आहे, त्याला ह्या गोष्टी आवडतात. आणि गोष्टी अशा कल्पोकल्पित आपण सांगू शकतो, पण आपण पुराव्यांच्या आधारे सांगू की बरोबर आहे. क्या बात आहे. त्याच्यात मजा येईल अजून. इतिहासाकडे बघण्याचे किती वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात, आज आपण त्याचबद्दल सविस्तर बोलतो आहोत. विजय महाजन यांचा आपल्याला फोन आहे, बघूया काय विचारतात. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. नमस्कार. प्रश्न विचारा. माझे 2 प्रश्न आहेत. जी. हॅलो, नमस्कार. सलग प्रश्न विचारा, तुमचा आवाज व्यवस्थित येतो इकडे. एक पहिला प्रश्न आहे की कार्बन. हॅलो 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 विजयजी, नेटवर्क मध्ये या आणि प्लीज. दुसरा प्रश्न असा आहे मॅडम, पहिला प्रश्न परत विचारा, आमच्यापर्यंत नीट आला नाही तो. कार्बन डेटिंग म्हणजे काय आणि त्याचा कसा काय त्याचा कालखंड तयार केला जातो, कार्बन डेटिंग. हा. आणि आणि दुसरा प्रश्न असा आहे मॅडम की पाश्चात्य त्याच्यात 1 सालापासून त्यांचं ते भूर्जपत्रावरती वगैरे लिखित त्यांचे पुरावे आहेत, तसे भारतीय इतिहासात जुना पुरावा केव्हाचा आहे आणि कशाचा आहे? बर, आपण याबद्दल बोलूया, पण एका ब्रेकची वेळ झाली. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. आपला जो इतिहास आहे त्याचा वारसा जो आपल्याला मिळाला तो खूप समृद्ध आहे, पण या इतिहासाची नोंद कुठल्या वेगवेगळ्या प्रकाराने होते किंवा त्याचं जतन किंवा संवर्धन आपण कसं केलं पाहिजे या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत. सायली पलांडे दातार या सगळ्याची माहिती आपल्याला देत आहेत.
विजय महाजन यांचा जो प्रश्न होते, 2 प्रश्न होते. कार्बन डेटिंग बद्दल त्यांनी विचारलं आणि भुर्जपत्र जसं असतं पाश्चात्य संस्कृतींमध्ये तसं आपल्याकडे सगळ्यात जुनं अशी कुठली एक नोंद आहे त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी विचारलं होतं. मी पहिला प्रश्न घेते कार्बन डेटिंगचा. आपल्याला मी आधीच्या ज्या मेथड सांगितल्या होत्या त्या रिलेटिव्ह डेटिंगच्या होत्या. कार्बन किंवा AMS डेटिंग सारख्या आता सायंटिफिक मेथड्स आहेत ज्याच्याने आपण कालमान ठरवू शकतो. पण आता कार्बन डेटिंग ही टेस्ट फक्त कार्बन ज्या गोष्टीमध्ये आहे त्याचीच होऊ शकते. आणि काय होतं, आपल्याचा इतिहासाचे भाग पाडले तर आपल्याकडे प्रागैतिहासिक भाग आहे, प्री हिस्ट्री, प्रोटो हिस्ट्री आणि हिस्ट्री असा भाग आहे. तर इतिहास काळ जो आहे तो आपला साधारण 6 6व्या शतकापासून सुरू होतो. तर त्याच्यानंतर गोष्टींचं जर तुम्ही कार्बन डेटिंग केलं तर त्याच्यामधला जो प्लस मायनस हे असते, रेंज असते ती खूप मोठी असते. त्याच्यामुळे तुम्हाला अचूक त्याचं हे काल निर्णय करता येत नाही. तर त्यासाठी कदाचित कार्बन डेटिंग ही सगळ्यात योग्य पद्धत असेल असं नाही, म्हणून मग आपण या दुसरा रिलेटिव्ह डेटिंग वापरतो. कार्बन डेटिंग वापरतात पण आता त्याच्याही पलीकडे जाऊन AMS डेटिंग आणि इतर डेटिंगचे प्रकार आहेत ज्याच्याने जुने म्हणजे प्रागैतिहासिक मानवाचे पुरावे आणि त्याचा अभ्यास जास्त चांगला होतो. आणि दुसरा जो प्रश्न आहे की आपण हे समजून घेतलं पाहिजे की इजिप्त किंवा इतर ठिकाणी टेम्परेट झोन जे म्हणतो आपण, युरोप किंवा रशिया, तिथे हवामान खूप वेगळं आहे. त्याच्यामुळे तिथे गोष्टी चांगल्या पद्धतीने टिकतात. म्हणजे आज तुम्ही इंग्लंडमध्ये गेला तर तिथे रोमन लोकांचे दलदलीत सापडलेले बूटही सापडतात. पण ते आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे ज्याला आपण उष्णकटिबंध प्रदेश म्हणतो तर त्याच्यात आपण राहतो. त्याच्यामुळे इथे सगळ्या हार्श गोष्टी आहेत, ऊन आहे, पाऊस आहे, वारा आहे. त्याच्यामुळे गोष्टींचं विघटन फार लवकर होतं. त्याच्यामुळे एखादी गोष्ट जर टिकवली नाही आणि मुख्यतः भुर्जपत्र हे परत हे वनोपजावर हे ना म्हणजे बार्क आहे, ते याचं साल आहे त्याच्यावर लिहिलेलं असतं. हे आपल्याला साधारण काश्मीर आणि त्या भागामध्ये मिळणाऱ्या मॅन्युस्क्रिप्ट्समध्ये मिळतं. आणि तुम्ही जर साऊथला गेलात तर आपण तमिळनाडू किंवा त्या भागामध्ये तुम्हाला पामलीफवर दिसतं. तर त्या पामलीफवर मॅन्युस्क्रिप्ट्स लिहिलेल्या दिसतात. तर त्यांची एक मर्यादित पद्धतीने गेल्या 600-700 वर्षापूर्वीच्या मॅक्सिमम मिळू शकतात. पण सगळ्यात जुनं आपल्याकडे त्यातल्या त्यात 900 ते 1100च्या काळातली मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत. म्हणजे आज तुम्ही पुण्यातली भांडारकर ओरिएंटल इन्स्टिट्यूट बघा तर तिथे तुम्हाला ऋग्वेदाची प्रत आहे, ती खूप जुनी आहे आणि तिला वर्ल्ड हेरिटेज रजिस्टरचा दर्जा दिलेला आहे. कारण ती मानवाची सगळ्यात जुन्या लिखित स्मृतींचा तो भौतिक पुरावा आहे. तर अशा पद्धतीचे आपल्याला मिळतात. पण नंतरच्या काळामध्ये कागद जेव्हा निर्माण झाला तेव्हापासून मग कागदावर गोष्टी दिसतात. पण मी म्हटलं तसं की पुरावा टिकण्याची आपल्याकडे खूप चांगली सोय नाहीये. आजही तुम्हाला हे सगळं ठेवायचं असेल तुम्हाला डिह्युमिडिफायर मध्ये किंवा एअर कंडिशन चेंबरमध्ये, एअर कंट्रोल जिथे होते अशा ठिकाणी ठेवावं लागतं. आणि बऱ्याच मग त्याच्या नकला उतरून मग ठेवल्या जायच्या. म्हणजे जुन्या याची गोष्ट परत लोक पोथी लिहायचे, मग परत ती पुढे 300 वर्षांनी परत कोणीतरी लिहायचं. अशा प्रकारे लोक नकला करून त्या कॉपीज करायचे. कारण तेव्हा झेरॉक्स नव्हतं, फोटोकॉपिंग नव्हतं, काहीच नव्हतं. असं कार्यक्रमाच्या अगदी शेवटाकडे आपण येत असताना मला 2 मुख्य प्रश्न विचारायचे की या क्षेत्रामध्ये काम करणं आणि इतकं सातत्याने काम करणं हे आव्हानात्मक आहे आणि इंटरेस्टिंग सुद्धा आहे. याबद्दल काय सांगाल तुम्ही? मला असं वाटतं, मी म्हटलं तसं ना, कुतूहल हा खरं तर पाया आहे आणि त्याच्यातून तो एखादी गोष्ट समजण्याचा आनंद तो मिळवणं इथपर्यंतचा तो प्रवास आहे. तर ते करताना तुम्हाला मी म्हटलं जसं शेरलॉक होम्सने अनेक स्किल्स अक्वायर केले होते तसं आर्किओलॉजिस्ट किंवा इंडॉलॉजिस्ट किंवा इतिहास संशोधकाला खूप भाषा कळणं, भौतिक पुरावे कळणं, लोकांची बोलण्याची हतोटी असणं, जमिनीवर जाऊन काम करणं, अथक परिश्रम करता येणं, ह्या सगळ्या, आणि कुठेही कमीत कमी स्वतःचा पूर्वग्रह न आणून किंवा न आणता तो अभ्यास करणं, तो अगदी प्रामाणिकपणे तो लोकांपर्यंत मांडणं आणि तो मांडत राहणं, याच्यामध्ये काही संपणारं नसतं. कारण नवीन उद्या पुरावा आला तर मला माझं आधीचं विधान बदलायला लागतं. तर ही प्रक्रिया खूप आनंद देणारी आहे, चॅलेंजिंग पण आहे. म्हणजे मला माहिती आहे की आमचे डॉक्टर ब्रह्मानंद देशपांडे माझे गुरु होते, त्यांना 18 भाषा येत होत्या आणि काही लिपी येत होत्या, की ते शिकण्यासाठी त्यांनी आयुष्यातली 30-40 वर्ष खर्च केली असतील. तर ह्या अशा लहान सहान गोष्टी ही तुम्हाला 1 वर्ष किंवा 2 वर्षाचा कोर्स करून येणारी नाहीये.
कोर्स केल्यानंतरही तुम्हाला खूप स्वतःला अपडेट ठेवत राहायला लागतं. पण हे करण्यामध्ये शिकण्यातला आनंद आहे, कारण हे कोणी तुम्हाला कंपल्शन केलेलं नाहीये. तर ते तुम्हाला जसं शिकत जातं तसा आनंदही निर्माण होत जातो त्याच्यातला. आणि अगदी आता शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की इतिहासाबद्दलचीच एकंदरीत जागरूकता जर आपल्याला निर्माण करायची असेल आपल्यामध्ये, बऱ्याच जणांसाठी इतिहास आहे, इतिहास काय असं असतं, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय महत्व आहे याबद्दलची जागरूकता असण्यामागचं? एक म्हणजे इफ यू फॉरगेट हिस्ट्री यू आर बाउंड टू रिपीट इट. आणि दुसरं म्हणजे आपण कुठून आलो, आपली आयडेंटिटी. म्हणजे आयडेंटिटी फक्त आपली जात, आपलं घराणं एवढी नाही, तर वैश्विक असेल, देशाच्या पातळीवर असेल, प्रादेशिक असेल, तर ते कुठून आलो, आपण असे का वागतो, आपला सांस्कृतिक जी वाटचाल चालली ती कशी कशी होत आली, हे समजण्यासाठी इतिहासाकडे बघायला पाहिजे आणि जास्त व्यापक पद्धतीने बघायला पाहिजे. आणि ते बघण्याने माणूस जास्त हंबल होत जातो, जास्त जमिनीवर यायला लागतो आणि एक खूप चांगल्या प्रकारचं हे वैज्ञानिक दृष्टी पण डेव्हलप होते. तर कुठलीही गोष्टी ताडून बघणे, त्याच्याबद्दल प्रश्न विचारणे, त्याच्याबद्दल जिज्ञासा असणे, त्याच्यातून तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनच डेव्हलप होतो. आणि हे करण्यासाठी म्हणजे खरं तर लहान मुलांपासून सुरुवात करायला पाहिजे. मी म्हटलं की गोष्ट ही एक खूप छान मीडियम आहे ज्याच्यातून तुम्ही इतिहास लोकांपर्यंत पोहोचू शकता. तो फक्त सणावळ्यांमधला राजकीय इतिहास, काहीतरी अत्यंत गूढगहन तत्वज्ञानाचा इतिहास वगैरे असं नाहीये. ते सोप्या सोप्या गोष्टीतून डिमिस्टिफाय करून आपण हा पोहोचू शकतो. आणि आज आपणही इतिहास निर्माण करत असतो ना उद्यासाठीचा. त्याच्यामुळे इतिहासाचं एक समज असणं, एक हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह असणं फार गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे लहान मुलांचा तुम्ही उल्लेख केलात की आपण बऱ्याचदा पर्यटनासाठी जातो, तर तिथे गेल्यानंतर मला वाटतं आवर्जून तिथला इतिहास काय आहे हे सुद्धा जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. नक्कीच. म्हणजे आज इतकी स्थळं आहे, वारसा स्थळं, पर्यटन स्थळं आहेत, पण आपल्याकडे ज्याला आपण इंटरप्रिटेशन म्हणतो त्याचं कोणी समजून देणारं नाहीये किंवा त्याचं अप्रिसिएशन त्याच्यामुळे होत नाही. तर ते होण्यासाठी खरं आता लोक प्रयत्न करता आहेत. पण त्याच्या विविध म्हणलं की छोट्या पुस्तिकांच्या आधारे किंवा स्थानिक लोकांना ट्रेन करून आपण हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचू शकतो. अगदी. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला कळलं असेल की एका इतिहासाची नोंद, एका भागामध्ये काय घडलंय ह्याची नोंद ठेवण्यासाठी किती विविध गोष्टींचा उपयोग होऊ शकतो, माध्यम आहेत, ते आपल्याला आजच्या कार्यक्रमातून नक्की कळलं असेल. कसा वाटला कार्यक्रम आम्हाला जरूर सांगा. त्यासाठी वेगवेगळी माध्यमं आहेत. आपण फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता, www.facebook.com/dd सह्याद्री. हॅलो सह्याद्री 20@gmail.com आपला ईमेल आयडी आहे. आज रात्री 11 वाजता हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघणार आहातच, पण त्यानंतर युट्यूबवर सुद्धा सातत्याने तुम्ही हा बघू शकणार आहात. www.youtube.com/dd सह्याद्री. आणि तिथल्या कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन नक्की आम्हाला सांगा कार्यक्रम कसा वाटला. आणि @dd सह्याद्री आपलं ट्विटर हँडल आहे, त्यामुळे नक्की नक्की सांगा की आजचा वेगळा विषय होता, इतिहासाबद्दलचा हा विषय तुम्हाला कसा वाटला. सायली, तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती दिली, तुमचे मनापासून आभार मानते. आणि त्यांनी सांगितलेल्याच एका वाक्यावर समारोप करावासा वाटतो की जर नवा इतिहास घडवायचा असेल तर आपला इतिहास काय होता हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. पुन्हा नव्या विषयासह भेट होईलच. आज मात्र इथेच थांबूया. नमस्कार. आपले सगळे